नमस्कार मित्रांनो, आज आपण एका महत्त्वाच्या विषयावर बोलणार आहोत. ती म्हणजे शेअर मार्केट सायकॉलॉजी. आपण अनेकदा ऐकतो की शेअर मार्केटमध्ये ज्ञान, चार्ट्स, न्यूज हे खूप महत्त्वाचं असतं. पण खरं पाहिलं तर यशस्वी होण्यासाठी 70% भाग हा आपल्या मानसिकतेचा, मनाचा आणि तुमच्या दृढनिश्चयाचा असतो आणि फक्त 30% भाग हा तांत्रिक, चार्ट, ॲनालिसिस हा भाग असतो. त्यासाठी तुम्ही 70% भाग हा मानसिकतेचा आहे, तो महत्त्वाचा आहे. आता शेअर मार्केट म्हणजे फक्त आकडे नाहीत, ते तर मानसिक 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 खेळ आहे. जेव्हा मार्केट खाली येतं तेव्हा आपल्यामध्ये भीती निर्माण होते आणि आपण तोट्यातही शेअर विकतो. दुसरीकडे पाहिलं तर आपण मार्केट वर गेलं की लोभ, लालसा आपल्याला पकडते आणि आपण जास्त नफ्याच्या मागे धावत चुकीचे निर्णय घेऊन आपण स्टॉक बाय किंवा सेल करतो आणि आपल्याला लॉस होतो. याशिवाय एक मोठं वैशिष्ट्य म्हणजे गट मानसिकता. इतर लोक काय करतात यावर आपले निर्णय घेतले जातात. सगळे खरेदी करतायत मग आपणही करू द्या, सगळे विकतायत मग आपणही विका. असं झालं की बहुतांश लोक हे वेळेनुसार नुकसान, आपल्याला लॉस हा सामोरे जावं लागतं. पण खरं यश मिळवायचं असेल तर 2 गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत मित्रांनो, धीर आणि शिस्त. धीर म्हणजे दीर्घकालीन विचार करून गुंतवणूक करणं आणि शिस्त म्हणजे ट्रेडिंग प्लॅन बनवून त्याला पाळणं, स्टॉप लॉस वापरणं आणि लोभावर नियंत्रण ठेवणं. मित्रांनो, शेअर मार्केटमध्ये भावनावर नियंत्रण ठेवणं हेच खरं कौशल्य आहे. ज्ञान, अनुभव याविषयी योग्य मानसिकतेचा असेल तरच आपण शेअर मार्केटमध्ये यशस्वी होऊ शकतात. धीर हा शेअर मार्केटमध्ये संयम खूप महत्त्वाचा आहे मित्रांनो. योग्य वेळी खरेदी विक्री करणं आणि लांब पल्ल्याचा विचार करणं हे गरजेचं आहे. इतर लोक खरेदी करायलेत किंवा इतर लोक विकायलेत याचा विचार करून तुम्ही शेअर खरेदी करून विकू नका. तुमची मानसिकता ही पक्की करा आणि तुमच्या मानसिकतेनुसार तुम्ही चार्ट प्लॅन बनवा. तुमचा एक चार्ट प्लॅन बनवून तुम्ही स्वतः ॲनालिसिस करून हा ट्रेड घ्या. नमस्कार, धन्यवाद.